जवळपास सव्वा महिना होत आला असला तरीसुद्धा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल किंवा विघ्नर सहकारी साखर कारखाना असेल, या कारखान्यांनी FRP अजूनही कंप्लीट केलेली नाही। विघ्नर कारखान्याने 3000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले, परंतु ही उचल म्हणून जमा केलेले आहेत, ही FRP म्हणून केलेले नाहीत। FRP अजूनही बाकी आहे आणि भीमाशंकर कारखान्याने त्याच धर्तीवर 3100 रुपये जमा केलेले आहेत, परंतु भीमाशंकर कारखान्याची FRP ही पावणे 3300 त्या ठिकाणी बसते। आमचं म्हणणं असं आहे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने देखील 3300च्या कमी रक्कम FRPची बसत असताना देखील राऊंड फिगर म्हणून 3300 रुपये त्या ठिकाणी FRP जाहीर केलेली आहे। पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर कारखान्याने 3300 रुपये जर FRP त्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे, तर त्याच धर्तीवर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने देखील 3300 रुपये राऊंड फिगर त्या ठिकाणी FRP कंप्लीट करून द्यावी। कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे नाना यांच्याशी माझं फोनवरून बोलणं झालं आहे। त्यांनी देखील उर्वरित राहिलेली FRPची रक्कम देण्याचं कबूल केलेलं आहे, परंतु आधीच उशीर झालेला आहे। जर 14 दिवसाच्या पुढं तुम्ही उशिरा पेमेंट केलं, जे FRP उशिरा दिली, जी रक्कम उशिरा दिली, त्या रकमेवर 15% व्याज हे कारखान्यानं दिलं गेलं पाहिजे आणि असा न्यायालयाचा देखील त्या ठिकाणी आदेश आहे। सोमेश्वर कारखान्याने देखील अशी उशिरा दिलेल्या FRPच्या रकमेवरती व्याज दिल्याची घटना आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे। आणि मग भीमाशंकर कारखान्यानं लवकरात लवकर राहिलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी आणि आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे की सोमेश्वर जिल्ह्यातील सोमेश्वर कारखान्याच्या धर्तीवर या ठिकाणी भीमाशंकरनी देखील राऊंड फिगर 3300 रुपये त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे आणि विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा देखील 11.61चा साखर उतारा आहे। तोडणी वाहतूक खर्च वजा जाता त्यांची FRP देखील जवळपास 3250 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी जाते। त्यांनी देखील उर्वरित FRPची रक्कम तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आणि विघ्नर कारखान्याने जर उशीर लावला तर राहिलेल्या रकमेवर त्यांनी देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी व्याज द्यावं। यावर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अंतिम दरासह मागणी आहे 3750 रुपये या कारखान्यांनी अंतिम दरासह यावर्षी शेतकऱ्यांना भाव दिला गेला पाहिजे। ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। FRPच्या बाबत आम्ही थोडे दिवस वाट पाहू। जर राहिलेली रक्कम तातडीने जमा केली नाही आणि अंतिम दर 3750 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना यावर्षी दिला नाही, तर पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला या ठिकाणी आंदोलनाचा हत्यार काढावा लागेल आणि पुन्हा एकदा या कारखानदारांकडून ही रक्कम वसूल केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी गप्प बसणार नाही।